ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला 6 खासदारांची दांडी. एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा शिवसेना फोडली. अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस. 7 दिवसात उत्तर देण्याच्या सूचना. बंडखोरांच्या प्रवेशासाठी शिवसेनेचा वर्धापन दिनाचा मुहूर्त. उपमुख्यमंत्री शिंदे खासदारांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करणार. सध्या शिंदेंसह उद्धव ठाकरेंकडून कायदेशीर बाबींचा अभ्यास सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या वर्धापन दिन सोहळा. षण्मुखानंद सभागृहात शिवगर्जना मेळावा होणार. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. ठाकरेंच्या बंडखोर खासदारांवर कारवाई करण्याचे अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे. फुटीर गटाला मान्यता देऊ नका, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष. ठाकरेंसोबत बंडखोरी केल्यानं ओमराजे निंबाळकरांवर समर्थकांचा संताप. ओमराजेंच्या सोशल मीडियावरून 6,000 फॉलोअर्स घटले तर गद्दारी करू नका, कमेंट्सचा वर्षाव. बंडखोर खासदारांना गोरेगावच्या वेस्टर्न हॉटेलमध्ये ठेवणार. शिंदेंच्या शिवसेनेकडून बुकिंग केल्याची माहिती. गृह विभागाकडून Y+ सुरक्षाही दिली जाणार. बंडखोर खासदारांच्या घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ. पुण्यामध्ये ओमराजे निंबाळकरांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त. भाऊसाहेब वागचौरेंच्या निवासस्थानी देखील पोलिसांची तैनाती. बंडखोरांवर टीका करताना राऊतांनी दुसऱ्या दिवशीही शिव्या हसडल्या. राऊतांच्या शिव्यांवर शिंदेंच्या शिवसेनेचा संताप. शिंदेंच्या सेनेसह भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना जशास तसं उत्तर. पक्ष फोडणाऱ्यांना रस्त्यामध्ये तुडवा. बेईमानी करणाऱ्यांना आता सोडायचं नाही. धडा शिकून तुरुंगामध्ये जाऊ. संजय राऊत बंडखोर खासदारांवर संतापले. तुमचा बाप आला तरी शिवसेनेच्या खासदारांना तोडवायची ताकद नाही. शिंदे सेनेच्या किशोर पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल. तर राऊतांना सुबाठाकडून फटके पडतील. निलेश राणेंचा खोचक टोला. ठाकरेंच्या शिवसेनेची भरकटलेल्या जहाजासारखी परिस्थिती. काही दिवसामध्ये आमदार नगरसेवक सुद्धा बाहेर पडतील. गिरीश महाजनांचा दावा. तर अर्धा तास ईडी CBI द्या. सर्वात आधी महाजन फुटतील. राऊतांचं प्रत्युत्तर. शरद पवारांचे काही खासदार सुनेत्रा पवारांच्या संपर्कात. सूत्रांची माहिती. अमित शहा आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीमध्ये याविषयी चर्चा. खासदार पार्थ पवारही उपस्थित. अमित शहांसोबतच्या भेटीमध्ये सुनेत्रा पवारांकडून अर्थ खात्याची मागणी. सूत्रांची माहिती. काही दिवसांपूर्वीच आज तरी अर्थ खातं माझ्याकडेच. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. बेस्टचे कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर जाणार. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा. परिवहन, वीज सेवांना फटका बसण्याची भीती. संप करण्याला राज्य सरकारची मनाई. बारामतीच्या मोरगावात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ. धाराशिवमध्ये बोगस खत विक्रीचा शेतकऱ्यांकडून भांडाफोड. बोगस खतांच्या 350 बॅगा जप्त. 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची फसवणूक. संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी.